नमस्कार, मी स्वाती ठुबे, औषध निर्माण अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर. प्रतिभेचे नवे रंग, शब्दगंध काव्यरंग या सदरामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. शब्दगंध साहित्यिक परिषद अहमदनगर यांनी सुरू केलेला हा प्रतिभेचे रंग, शब्दगंध काव्यरंग या सदरात मी माझ्या काही कविता आपणासमोर सादर करणार आहे. सुरुवातीला मी हे सांगेल की शब्दगंधचे सर्वेसर्वा श्रीयुत सुनील गोसावी आणि शर्मिलाताई मॅडम यांनी आजपर्यंत अनेक नवोदित कवींना, लेखकांना, लिहित्या हातांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. मलाही त्यांनी माझ्या नव्या लिहित्या हातांना प्रेरणा देण्यासाठी खूप प्रयत्न केले. मला व्यासपीठ दिलं. माझं सन विवी हे पुस्तक शब्दगंध प्रकाशननेच प्रकाशित केलं गेलं. मी शब्दगंधच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानते आणि माझी एक कविता आपल्यासमोर सादर करते. नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर बाईचं जगणं हे बाईलाच ठाव असतं आणि घरातल्या घरात तिचं गजबजलेलं एक गाव असतं. प्रत्येक सणावर साजरा करण्यासाठी प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे. मग ती कोणीही असू देत, ती घटस्फोटित असू देत, विधवा असू देत, पण तिलाही हे सगळे सण साजरा करण्याचे अधिकार आहेत. अशाच एका कवितेसोबत मी येत आहे. कवितेचं नाव आहे हिरवे गोंधन आणि कवितेचे बोल आहेत. नव्या नवरीचे जग, स्वप्नामध्ये रंग, सात सुटता विरले आयुष्याचे रंग. शिंपल्या डोरल्या जागी ती चंद्राची कोर, सौभाग्याचे देणे गेले कोवळे ती पोर. गर्भ महिन्याचा हात विस्तावरी, आयुष्याची भाकरी ती भाजते चुलीवरी. तो साज गेला वाहून नशिबाचा खेळ, मनावर कोरते ती नियतीचा मेळ. गेला दैवा घरी तिचा कुंकवाचा धनी, मागे हिरवे गोंधन कपाळी सोडून. प्रतिभेचे नवे रंग, शब्दगंध काव्यरंग मध्ये माझी पुढील कविता जागर. शेणा मातीचं घर, तिचा फाटका पदर, माय भाजते भाकर, तिचा करपतो जागर. एकरी तिची गहाण एकरी, माय कष्टाची साखरी. ऊन पडता ढोरी, ज्वाला पेटते निखारी. चंद्र भाकरीचा भूपाळी, घामण हीच तो कपाळी.